आज मी बनवते उपवासाचा साबुदाणा चिवडा। पटापट हा साबुदाणा चिवडा तयार होतो। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले मी इथे साबुदाणा घेतलेला आहे। हा नेहमीच्या साबुदाण्यापेक्षा थोडासा वेगळा असतो आणि अजून मोठा असतो, मोठा आणि कडक असतो। बघा तुम्ही बघू शकाल केवढा कडक आहे। आता हा आपल्याला थोडासा नरम होऊ द्यायचा आहे। त्याकरता मी इथे काय करणार आहे, एक थोडंसं असं पाणी घालणार आहे। हे बघा, पाणी घालून आपल्याला हे सर्व साबुदाण्याला असं मस्त लावून घ्यायचं आहे। ह्याने काय होतं ना, आपला साबुदाणा जो आहे ना तो पटकन तेलामध्ये फुलतो सुद्धा आणि तेल सुद्धा कमी पितो। तर आता हा आपण ना 2 मिनिटं झाकून ठेवायचंय। आता आपण झाकण काढून घेऊयात। हे बघा, आपला साबुदाणा जो आहे तो मस्त छान झालेला आहे, असा नरम पडलेला आहे थोडासा आणि एकमेकांना थोडासा चिकटलेला आहे कुठला कुठला। तर तो आपण जरा वेगळा करून घेऊयात आणि आता आपण ह्याला छान असं मस्त तेलामध्ये तळून घेऊयात। आता आपलं तेल छान तापलेलं आहे, तर मी याच्यामध्ये साबुदाणा असा घालून घेते आणि तो उडायला नाही पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये असं वरतून झाकण ठेवून घेते। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही सेफ्टी ठेवून आहे ना, असं साबुदाणा आपल्याला असं हलवायचं आहे आणि हा साबुदाणा थोडासा फ्राय व्हायला वेळ लागतो। त्यामुळे आपल्याला एकदम स्लो गॅसवरती हळूहळू असा बघा हे असं वरती झाकण ठेवून आपण हा फ्राय करून घ्यायचा, जेणेकरून आपल्या अंगावरती तेलाचे शिंतोडे पडले नाही पाहिजे। हे बघा, आता खूप जणांना असं वाटतं की साबुदाणा फुलला म्हणजे साबुदाणा झाला, तर असं नाहीये। तो आतपर्यंत आहे ना थोडा कचवट असतो, त्याच्यामुळे आपल्याला हा प्रॉपर असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। आणि ह्याचा आवाज जो आहे ना, तो आवाज जाईपर्यंत आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचंय। आवाज येणं बंद झाला म्हणजे आपला साबुदाणा जो आहे तो चांगला फ्राय झालेला आहे। हे बघा, अजूनही याचा आवाज येतोय म्हणजे आपला साबुदाणा फ्राय होतोय। आवाज यायचा बंद झालेला आहे। हे बघा, आता आपला साबुदाणा जो आहे तो मस्त तयार झालेला आहे। तर आता हा आपण काढून घेऊया। त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे परतून घेऊया छान असं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। हे बघा, शेंगदाणे पण छान आपले मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया। त्याचबरोबर आता मी इथे कढीपत्ता आणि मिरची हे पण तळून घेते। त्याच्याकरता इथे मी झाकण ठेवते, जेणेकरून आपल्या अंगावरती उठणार नाही। हे बघा, अशा प्रकारे कढीपत्ता आणि मिरची पण आपली छान झालेली, ती पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्याचबरोबर इथे मी घेते थोडंसं ओलं खोबरं। तुम्ही इथे सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे ओलं खोबरं घेते। हे पण छान असं मस्त भाजून घेते। हे बघा, आपलं खोबरं जे आहे ते पण छान असं मस्त गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, ते पण काढून घेते। आता याच्यामध्ये मी घालून घेते हा बटाट्याचा खीस। हे बघा, गॅस मी खाली बंद केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा आपला खीस मस्त फ्राय होतो। हे बघा, हा पण काढून घेते। आता आपल्याला सर्व जिन्नस जे आहेत ते एकत्र करून घ्यायचे। सर्वात पहिले इथे मी हा साबुदाणा टाकून घेते। त्याचबरोबर तळलेला कढीपत्ता आणि मिरची, शेंगदाणे, त्याचबरोबर खोबरं आणि बटाट्याचा खीस। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। त्याचबरोबर इथे मी साखर घेतली, ही मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, थोडीशी रवाळ बारीक केली ही। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही कुटून पण घेऊ शकता। आहे की नाही झटपट अशी रेसिपी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।